तुम्ही सकाळी उठले, हेल्दी शरीरासाठी दूध पिलं, नंतर बटर ब्रेड खाल्लं, त्यानंतर काही फळ खाल्ले, पण तुम्ही आरोग्यासाठी जे खाताय तेच भेसळयुक्त असेल तर तुम्ही पिता ते पाणी, खाता ते मसाले, दूध, तेल यातलं बरंचसं भेसळयुक्त आहे आणि या सगळ्या खेळात हजारो कोटींचा काळा बाजार राज्यभर उघडपणे सुरू होता. वर्षानुवर्षे सिस्टम गप्प होती, अधिकारी डोळे मिटून होते आणि भेसळखोर मोकाट होते. पण या भ्रष्ट साखळीला एकाच माणसाच्या एंट्रीनं हादरून टाकलं. त्याचं नाव तुकाराम मुंढे. अन्न आणि औषध प्रशासनाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अवघ्या 3 दिवसात त्यांनी राज्यभरात जे केलं ते पाहून व्यवस्थेलाच घाम फुटला. तुकाराम मुंढे यांनी अवघ्या 3 दिवसात काय काय कारवाई केली सविस्तर पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. 21 वर्षाच्या प्रदीर्घ शासकीय कारकिर्दीत तुकाराम मुंढे यांची ही 25वी बदली आहे. आतापर्यंत जिथे जातात तिथे नियम सरळ करतात, म्हणूनच दर काही महिन्यांनी त्यांची बदली होते. एप्रिल महिन्यात त्यांना दिव्यांग कल्याण विभागातून मदत आणि पुनर्वसन विभागात नेलं होतं, पण तिथल्या एका प्रभावशाली सचिवाने राजकीय मार्गाने ती बदली रोखली. त्यानंतर 1.5 महिना सरकार त्यांच्यासाठी नवीन पद शोधत होतं. अखेर 19 मे 2026 रोजी सामान्य प्रशासन विभागाने आदेश जाहीर केला आणि तुकाराम मुंढे यांची महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून नियुक्ती झाली. वर्षानुवर्षे ज्या विभागाकडे दुर्लक्ष झालं होतं तिथे भेसळखोरांनी बसवलं होतं, त्याच विभागात मुंढेने 25 मे रोजी पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर 24 तास उलटले नाही, तोच मुंढेंनी राज्यभरातील सर्व विभागीय अधिकाऱ्यांना एकत्र बोलवलं. मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या 7 विभागांमध्ये तातडीने धाडी आणि जप्तीची विशेष मोहीम राबवण्याचे कडक निर्देशन देण्यात आले. प्रशासनाने कमालीची तत्परता दाखवली आणि संपूर्ण यंत्रणा एकाच वेळी ऍक्शन मोडमध्ये आली. पहिल्या टप्प्यात प्रामुख्याने गुटखा, पान मसाला आणि त्याची संबंधित बंदी असलेल्या खाद्यपदार्थाच्या विक्री केंद्रावर लक्ष केंद्रित करण्यात आले. राज्यभरात एकूण 53 अस्थानपणांनी कसून तपासणी केली. यातील 34 ठिकाणी बंदी असलेला गुटखा आणि पान मसाल्याची सर्रास विक्री सुरू असल्याचं उघड झालं. मुंबई विभागात सर्वाधिक मोठी कारवाई झाली. तब्बल 19 ठिकाणांची झाडाझडती घेण्यात आली. सर्व 19 आस्थापने तातडीने सील करण्यात आली. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या 19 जणांवर FIR दाखल करून अटक झाली. यावेळी जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत होती तब्बल 20,57,000 रुपये हून अधिक. ही मोहीम मुंबईपुरतीच मर्यादित नव्हती, राज्यातील इतर विभागातही तितक्याच तडफेने कारवाई सुरू झाली. पॅकबंद पिण्याचं पाणी, दूध, नूडल्स, कार्बोनेटेड वॉटर, खाद्यतेल, स्वीट आणि फरसन, आईस्क्रीम, मसाले, खवा, पनीर, तूप, बेसन या दैनंदिन वापराच्या वस्तूंची शुद्धता तपासली गेली. या कारवाईत आणखी 28,78,572 रुपयांचा संशयास्पद साठा जप्त करण्यात आला. नागपूर विभागातही 4 लाखाहून अधिक रुपयांचा माल जप्त झाला आहे. संपूर्ण कारवाईची आकडेवारी थक्क करणारी आहे. 53 ठिकाणांच्या तपासण्या झाल्या, 27 ठिकाणांना सील करण्यात आलं, 33 जणांना अटक केली, 25 FIR आणि माल वाहतूक करणारी 5 वाहने जप्त केली आणि हे सगळं केवळ 3 दिवसात झालं. आतापर्यंत तुकाराम मुंढेंनी जो विभाग हाती घेतला तो काही नव्याने भ्रष्ट झाला नव्हता. वर्षानुवर्षे या विभागात एक सुस्ती होती. या विभागात अधिकारी होते, कायदे होते, पण अंमलबजावणी शून्य होती. ज्या गुटखा माफियांनी राज्यात बंदी असूनही बेधडकपणे आपला व्यापार सुरू ठेवला होता, ज्यांनी वर्षानुवर्षे सरकारी कर्मचाऱ्यांना विकत घेतले होते, त्यांना अचानक जाणीव झाली की मुंढे आल्यानंतर आता वेळ बदलली आहे. मुंढेंनी पदभार स्वीकारल्यानंतर FDAच्या प्रशासकीय वर्तुळात जी धास्ती निर्माण झाली ती इतकी होती की अनेक बेकायदेशीर दुकानदारांनी स्वतःहून दुकाने बंद केल्याच्याही बातम्या समोर आल्या आहेत. ज्या अधिकाऱ्यांनी वर्षानुवर्षे डोळ्यावर पट्टी बांधून काम केलं त्यांनाही आता सावध राहावं लागणार आहे, हे स्पष्ट झालं आहे. या धडक कारवाईनंतर राज्यभरात मुंढेंच्या कामाची पुन्हा एकदा चांगली चर्चा झाली आहे. सामान्य नागरिकांनी मुंढेंच्या या कारवाईचं स्वागत केलं. अनेक ठिकाणी नागरिकांनी स्वतःहून तक्रार देण्यास सुरुवात केली आहे. मुंढेंनी स्पष्ट केलं की कारवाई केवळ साठा जप्त करण्यापुरती नाही, बाजारातील भेसळयुक्त अन्न पदार्थाविरोधात जागरूकता निर्माण करणं, दोषींना कठोर शिक्षा होणं आणि पुन्हा असे प्रकार होणार नाही याची खात्री देणं हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. FDA कडून येत्या काळात आणखी व्यापक कारवाईची योजना आखली जात असल्याचंही संकेत मिळत आहेत. दुसरीकडे ज्या राजकीय वर्तुळात मुंढेंच्या बदल्या होता त्यांच्यासाठी एक स्पष्ट आहे की मुंढेंना कुठेही नेलं तरी ते आपलं काम प्रामाणिकपणे करतात. तुकाराम मुंढे महाराष्ट्राच्या प्रशासनातील एक अपवाद आहे. ज्या व्यवस्थेत बदल्या शिक्षा म्हणून दिल्या जातात त्याच व्यवस्थेत मुंढे प्रत्येक नव्या जागी नव्या ऊर्जेनं कामाला सुरुवात करतात. बीड जिल्ह्यातील एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या या
माणसानं स्वतःच्या मोठ्या भावाचं स्वप्न आपल्या खांद्यावर घेऊन IAS परीक्षा उत्तीर्ण केली आणि आज ते ज्या विभागात जाता तिथे सिस्टम सुतासारखी सरळ होते. पण मंडळी, एक प्रश्न राहतोच, जर एकट्या तुकाराम मुंढेच्या 3 दिवसाच्या कारवाईत इतकी भेसळीची काळा बाजार समोर येऊ शकतो, तर याआधी वर्षानुवर्ष हे सगळं कुणाच्या नाकाखाली सुरू होतं, कुणाच्या आशीर्वादानं सुरू होतं आणि जेव्हा मुंढेंची पुढे बदली होईल तेव्हा हीच यंत्रणा पुन्हा आधीसारखी होईल का? तुम्हाला काय वाटतं, या विभागात तुकाराम मुंढे किती दिवस राहतील की त्यांची लवकरच बदली होईल? तुमचे मत कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.